नमस्ते सर्वांना, पुन्हा एकदा माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर हे मी 100 ग्राम अद्रक घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। या अद्रकपासून मी आज तुम्हाला छान असा एक पदार्थ बनवून दाखवणार आहे। सध्या थंडी भरपूर वाढलेली आहे, थंडीमध्ये असे पदार्थ खाल्ल्याने शरीराला खूप फायद्याचं होतं। त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप कुठेच नका करू। आता हे अद्रक आहे ना, आपल्याला गॅसवरती ठेवून भाजून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर अशी जाळी असेल तर यावरती भाजून घ्या, नसेल तर तुम्ही गॅसवरती पण अद्रक भाजू शकता। गॅस थोडंसं बारीक करून मी सर्व अद्रक ठेवून घेतलेली आहे। आता गॅसला फुल्ल करते आणि याला दोन्ही साईडनं छानसं भाजून घेणार आहे। अद्रक भाजल्यामुळं काय होतं माहिती आहे का, जो पदार्थ आपण आज करणार आहोत ना, तो छान चवदार आणि खूप दिवस टिकतो। त्यासाठी अद्रक व्यवस्थित भाजून घ्यायचं। जर असंच केलं तर ते व्यवस्थित चव पण लागत नाही आणि जास्त दिवस टिकत नाही। त्यासाठी अद्रकला छान असं आपल्याला आधी भाजून घ्यायचं आहे। हे बघा, सध्या ना थंडी चव सगळीकडेच वाढलेली आहे, आमच्याकडे तर भरपूर वाढलेली आहे। तुमच्याकडे वाढले का हो, मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आणि प्रत्येकजण थंडीमध्ये हा पदार्थ बनवून ठेवायला पाहिजेच घरामध्ये, कारण सध्या या थंडीमुळे सगळ्यांचेच आजार असे वाढलेले आहेत, जसे की सर्दी, खोकला, घसा खरखर करणे, डोकेदुखी। त्यासाठी हा पदार्थ तुम्ही बनवून एकदा घरामध्ये ठेवा, म्हणजे यापासून तुम्हाला आराम मिळेल। आता अद्रक आपलं छान व्यवस्थित भाजलेलं आहे, एका टोपल्यामध्ये मी याला काढून घेते। आता यावरती आपल्याला भरपूर असं पाणी टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर याला छान असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे। हे जे वरचं काळं आहे ना, ते सर्व व्यवस्थित या पाण्यामध्ये स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचं आहे। हे बघा असं। अद्रक छान व्यवस्थित धुवून घेतलेला आहे। आता याला एका कपड्यावरती टाकून आपल्याला छान व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे, कोरडी बनवून घ्यायचं आहे अद्रकला। हे सगळं व्यवस्थित पुसल्यानंतर एका चम्मचच्या साहाय्याने आता यावरची आपल्याला साल काढून छान अद्रकला सोलून घ्यायचं आहे। जे काळपट भाग आहे ना, ते सर्व काढून घ्यायचं। भाजल्यामुळं एकदम इजी अशी याची साल निघत आहे, तुम्ही बघू शकता। आता सर्व अद्रक मी असंच सोलून घेते। हे बघा, सर्व अद्रक मी छान व्यवस्थित सोलून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता। आता ही जी अद्रक आहे ना, आपल्याला बारीक बारीक पीसमध्ये कट करून घ्यायची आहे। सर्व अद्रक आपली आता बारीक कट करून झालेली आहे। आता एक कट केलेली अद्रक आहे ना, आपल्याला मिक्सरचं भांडे घेऊन त्यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि याला बारीक आपल्याला मिक्सरवरती याची पेस्ट बनवून घ्यायची आहे। पाण्याचा वगैरे उपयोग करायचा नाही, असंच ही अद्रक वाटून घ्यायची। तुम्ही बघू शकता, एकदम बारीक अशी अद्रक मी वाटून घेतलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 वाटी गूळ आणि एक अर्धी वाटी साखर टाकायचं आहे। हे 2 घेतलेलं आहे। साखरेऐवजी तुम्ही खडी साखर पण वापरू शकता, मी साखर घेतलेली आहे। आता हे 1 वाटी जे गूळ आहे ना, या अद्रकमध्ये टाकून द्यायचं। त्यानंतर हे अर्धी वाटी साखर घेतलेली आहे, ती पण यामध्ये टाकून मिक्सरला आपल्याला एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे। पाणी वगैरे काहीच टाकू नका, तुम्ही बघू शकता। हे मिश्रण सर्व व्यवस्थित वाटून घेतलेलं आहे। हे असं पातळ होतं, कारण यामध्ये गूळ आणि साखर आहे ना, त्यामुळे हे सर्व मिश्रण आपलं असं पातळ झालेलं आहे आणि व्यवस्थित वाटून झालेलं आहे। आता मी याला साईडला ठेवून देते। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवून यामध्ये आपल्याला 2 चम्मच तूप टाकायचं आहे। आता तूप गरम झाले की जे आपण आता वाटून घेतलेलं मिश्रण आहे ना, ते मिश्रण यामध्ये टाकून द्यायचं आहे आणि गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे। फुल अजिबात आपल्याला करायचं नाही, जर फुल केलं तर हे करपलं जातं। त्यासाठी गॅस स्लो ठेवायचं ना। आता आपल्याला याला छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। हे सुरुवातीला जे मिश्रण आहे ना, एकदम पातळ होतं, कारण यामध्ये साखर आणि गूळ असल्यामुळं ते पातळ जातं। 7 ते 8 मिनिटाला कंटिन्यू आपल्याला फिरवत राहायचं आहे आणि असं शिजून घ्यायचं आहे। नंतर हे जे मिश्रण आहे ना, ऑटोमॅटिक घट्ट होते, तुम्हाला पुढे समजेलच। हे बघा, आता थोडं असं पातळ झालेलं आहे। नंतर आता 7 ते 8 मिनिटानंतर हे जे मिश्रण आहे ना, ऑटोमॅटिक घट्ट होतं। हे बघा, मस्त आता घट्ट होत आलेलं आहे आपले हे मिश्रण आहे ते। सुरुवातीपासून शेवटपर्यंत गॅस मी स्लोच ठेवला होता, फुल अजिबात केलेला नाही। आता आपण हे मिश्रण असंच ठेवूया आणि गॅस बंद करूया। त्यानंतर एका प्लेटला मी असं तूप लावून घेते, थोडंसं तूप टाकून, आणि जे तयार आता आपण केलेलं मिश्रण आहे ना, ते यावरती आपल्याला टाकून घ्यायचं आहे।
हे मिश्रण ताटामध्ये टाकून घेतल्यानंतर आता याला आपल्याला छान हलक्या हाताने असं पैस करून घ्यायचं आहे। एक समानमध्ये सगळीकडेच एकसारखं आलं पाहिजे असं याला छान एका चम्मचच्या साहाय्याने मी पैस करून घेते। त्यानंतर हे जे मिश्रण आहे ना आपल्याला थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे। एक 5 मिनिटं थांबायचं। हे कोमट झाले की आपल्या घरामध्ये सुरी किंवा पिझ्झा कटर असेल ना त्याने याला आपल्याला वड्या पाडून घ्यायच्या आहेत। तुम्ही बघू शकता हे थोडंसं कोमट झालेलं आहे। आता मी याला पिझ्झा कटरनं याच्या छोट्या छोट्या वड्या पाडून घेणार आहे। शक्य तेवढ्या छोट्या छोट्याच घ्यायचं कारण ही मोठी वडी कोणी खात नाही, त्यासाठी छोट्या छोट्या वड्या पाडून घेतलेल्या आहेत। आता हे जे मिश्रण आहे ना हे वड्या आहेत ना आपल्याला एक अर्धा तासासाठी बाजूला ठेवून द्यायचं थंड होण्यासाठी। जर तुम्हाला वड्या नको असतील ना तर असं थोडंसं कोमट असताना तुम्ही याचे असे गोळे पण बनवून ठेवू शकता। एक छोटीशी गोळी खाल्लं की शरीराला आराम वाटतं, त्यासाठी अशी गोळ्या पण बनवू शकता। त्यानंतर हे वड्या थंड झालेल्या आहेत। अर्ध्या तासानंतर एका चम्मचच्या साहाय्याने याला तुम्ही काढून घेऊ शकता। हे बघा असे एकदम इझी निघत आहेत। आता हे सर्व वड्या मी असं चम्मचच्या साहाय्याने काढून घेणार आहे। चला तर मग आपली आल्याची वडी तर तयार झालेली आहे। सगळ्यांच्याच घरी ही वडी राहायलाच पाहिजे कारण थंडी एवढी वाढलेली आहे। डोकेदुखी, सर्दी, खोकला, सांधेदुखी त्यावर जर तुम्हाला काही घरात जर करून खायचं असेल तर एकदा ही गोळी नक्कीच तुम्ही बनवून खा, ही वडी बनवून खा, खूप शरीराला आरामदायक वाटते। चला तर मग हा जो पदार्थ तुम्हाला आवडला असेल ना तर एकदा नक्कीच ट्राय करा आणि तो कसा झाला तो पण मला नक्कीच कळवायला विसरू नका। आणि हो, चॅनलवर जर नवीन असाल ना तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ टाकेल ना तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येईल, त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। आधीच सबस्क्राईब असतं चॅनलला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। बाय, भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत खात राहा, मस्त राहा, विशेष म्हणजे काळजी घेत राहा।